हॅलो, कसे आहात? तर आज आम्ही निघालो आहे किळवा बीचला, कारण 5:45 वाजलेले आणि रात्री अचानकच ठरलं बुवा आपण बीचवर जाऊया, कारण आता 2 दिवसानंतर पुन्हा स्कूल चालू होईल आरवची. तर त्यापूर्वी आता आज 3 तारीख आहे आणि आजच आम्ही सकाळी आता 5:45ला निघालेलो होतो. इथं पेट्रोल वगैरे टाकलं आणि आईला भावाला त्यांना घेतलं, वहिनींना, आणि आता आम्ही जव्हार मार्गे जाणार होतो. आणि बऱ्यापैकी अंधार होता, कारण 5:45 वाजलेले होते आणि भरपूर अशी थंडी पण आहे आणि सकाळचं जे वातावरण असतं ना अगदी फ्रेश असतं. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता सर्वांना इथं नाश्ता करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो होतो. हे रामा हॉटेल होतं. तर इथं आता सकाळचा जो नाश्ता असतो ना, पोहे, उपमा किंवा मिसळपाव, तर इथं आता सर्व पोरांना आणि आम्ही सर्वजण नाश्ता करणार आहोत. अगं पण मग लोखंड असतो का त्याच्यामध्ये बसलेले? चहा सांगितलं त्याला? हो, सांगितलं. कमी गाडी राहील तर कोणी पण झोपलंच नाही, बसेल राहील तर बस. पुलिस अच्छा जल्दी आओ, आरव टोर पे, आरव टोर पे आणि शिवास टोर पे आरव टोर पे. अरे नाही ना, दीदी करता येईल का चॉकलेट? दीदी करता येईल का? तर आता आम्ही जे केळवा आहे ना, तर तिथं एंट्री केलेली होती. बीच इथून बऱ्यापैकी थोडासा म्हणजे लांब होता. तर आता तिथं जे मंदिर आहे ना, त्याच्याच परिसरामध्ये ना गाडी पार्किंगची जागा आहे. तर तिथंच गाडी पार्किंग करू. आणि मस्त असे मोठे नारळाची झाडं वगैरे आणि छान असं वाटत होतं. तर इथे हे देवीचं मंदिर होतं आणि आता इथंच साईडला गाडी आम्ही पार्किंग केली आहे आणि आता आम्ही बीचकडे जाणार आहोत. तर मस्त इथं गजरे वगैरे, नारळ, असं भरपूर असं सामान होतं. इकडे पण होती रे काय? मी तेच म्हटलं. तर इथं आता बीचवर जाण्यासाठी 5 रुपये तिकीट होतं पर पर्सन. तर तिकीट काढतो आणि आता तसंच आम्ही बीचकडे जातो आहे सर्व पोरांना घेऊन. असं काय नवऱ्या चालत येऊ राहिले, असं चालतं. काय घ्यायचं? आरव आरव, हात लावू नको, चाल बरं, काका रागवतील. खायचं घेऊन पप्पा त्याला उचलून शेवग्याच्या शेंगा.
शिवाला पण तिथे सापाला साप आला पाठी. मूवी दिसली का नाही रे? कुठे? साफ लावने की मिट्टी. हो आलो होतो बेबी. नंतर नंतर इथं असं एली ABCD आरव सगळे इकडे बघा. आरव इकडे बघ. दादा माऊ बोलू सगळे बघा. तुकडा बघ रे आई. शिवाय आरव काय पळात्या बाई पोर. मोठं आहे. बोलू पाणी सुद्धा नाही बाबा.
बस रे माऊ चल ना राज बस ना बापरे बस रे माऊ चल ना राज बस ना बापरे उतर चल पैसे दिले का दादा इकडे तुझ्याकडे नाही काहीच काय झालं काय झालं परत यायचं आहे का इकडं नाही यायचं नाही तुम्हाला विचारते मी नाही यायचं कसं जाऊन द्या चावल ते आपल्याला तुम्ही जे बघताय ते पाहिजे हे बनवायचं हा का मग नाही बनवलं बनवत कुठं होतं मला आलू का नाही वाला आलू खाना है आलू आता तो एक मोटरसायकलवर गेला ना 14,000 वाला त्याचा रूम परत घ्यायचंय का आपल्याला? मिठाच्या पाण्याचा शेक मिळाला वाटतं यांना तिथूनच कार्यक्रम करून आला तो नाही रे मी त्याच पडाली इकडे तुम्हाला या पोरांना काय आंघोळ बिंघोळ काय घालायचं असेल तर हा रूम थोडं राहू दे त्याच्यात आपल्याला याची राहू दे ती याची काही खराब नाही स्वच्छता नव्हती इतकी खास ही गाडी काढायला लावली असती ती परवडली असती तुम्हाला हे आपली जत्रा दिसून जाते सगळी मग ती अशी जत्रा पण फिरली पाहिजे पायी इथून कुठून तरी आहे बरं का जायला जागा परत समुद्रला हा इथेच आहे वाटतं. कोणाच तरी पटकन एकाच धरून ठेवायचं सोडू नको मारतात
पण झोपल ते लवकर करायचं. एवढे खेळले डायरेक्ट तू पण चहा घेणार नाही किती जणांचा चहा आहे? काही मस्त चहा